शुभ सकाळ. न्यू ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि शुभ सकाळ झालेली आहे आमची. मला उठायला बराच उशीर झाला. क्रियांश पण उठला, झोपला इथे खाली. आणि गणेश त्यांना यायला खूप उशीर झाला काल रात्री, म्हणजे 2 वाजले. त्यामुळं तेव्हा मी उठले दरवाजा उघडायला आणि परत मला पण झोपच लागले नाही. आणि आता त्यामुळे उठायला उशीर झाला. आज त्यांना थोडंसं उशिरा जायचं बहुतेक. माझा अजून स्वयंपाक पण राहिला आहे, थोडासा केला आहे, थोडा राहिला आहे. कारण हा मध्ये मध्ये येतो आहे तिकडे. त्याचे पप्पा उठू नये म्हणून मी त्याला इकडे आणून गाणं लावून ठेवलं आहे. जरा वेळ बसवलं. आता पटकन मी स्वयंपाक जो राहिलेला माझा पटकन बनवून घेते, त्यानंतर क्रियांशला तर झालेला आहे माझा सगळा स्वयंपाक बनवून. आणि आता मी बनवलं शेपूची भाजी, त्यानंतर थोडी अंडा करी, आणि इथे बनवलं बटाट्याचा रस्सा, आणि यांच्यासाठी बीटची कोशिंबीर, म्हणजे आमच्या सगळ्या दोघांसाठी बीटची कोशिंबीर बनवली. चपात्या पण इथे रेडी आहेत. गणेश उठलेत आत्ताच, उशीर झाला. आता जायचंय त्यांना लगेच. उठून बसले थोडा वेळ. 11:15 वाजल्यात. कितीला जायचं? 11ला. रात्रीला उशीर नावलो. हे तोडू नको ते. नो, रात्री 2 वाजले होते मला घरी यायला. आणि मग नको रे क्रियांश, नको काढू रे. घ्या तुम्ही बोला जरा. माझा चहा पिऊन झालेला आहे. रात्री आल्यानंतर 2 वाजले होते नाही का, पण तरी आल्यानंतर व्हिडिओ एडिटिंग वगैरे करून घेतला कालचा व्लॉग. कारण त्याला ठेवलं ना, मग त्या पेंडिंगला ठेवून टाकते ते काय नसतं तिचं. बघू म्हणते मग ते ना, तिला काय एवढं इंटरेस्टेड नसतं व्हिडिओ बनवायला. काय नाही. मी रात्री एवढं उशीर येऊन पण व्हिडिओ एडिटिंग करूनच झोपलो. आणि सगळं तुम्हाला व्हिडिओ मध्ये असं सांगते की सगळं तिनंच करते. मीच करते. उगीच थापा मारते. मारत नाही थापा. काय थापा मारते मी? काय थापा मारते? काय म्हणते? व्हिडिओ एडिट एखाद्या वेळेस करणं होते, नाहीतर मीच बनवते, मीच थंबनेल बनवते. कधीतरी एक दिवस करते. आणि व्लॉग मध्ये म्हणजे तुम्हाला सारखं व्लॉग मध्ये असं सांगते की मला ते करायचं, ते व्हिडिओ एडिटिंग करायचं, थंबनेल बनवायचं, मला एडिटिंग करायचंच असते. काय सारखं असं बोलते की सगळं काम मीच करत असते. मग 2 व्हिडिओ फक्त एडिट केले, फक्त 2 व्हिडिओ एडिट केले तर थंबनेल. खरं बोलायचं, 2च व्हिडिओ केले. व्हिडिओ काढायला बघायला गेलं तर दोन्हीला पण व्ह्यू नाही आहेत. त्याला एडिटिंग जमत पण नाही. पण आता हळूहळू करू लागली. पण मी जो बनवलेला व्हिडिओ ना त्याला व्ह्यू यायला लागले, तुमच्याला येईना. व्यवस्थितपणे बनवतच नाही काय. हळूहळू आता शिकायला गेली ती ना, शिकू दे. पण असं मनापासून करत नाही तेवढी की आपलं करायचं म्हणून करते. कारण तिचे अजून चॅनलला सबस्क्राईब वाढेनात ना त्याला मनासारखं. तो पटापटा सबस्क्राईब वाढले ना, मग तिला अजून जोश येतं करायला. म्हणून म्हणतो सबस्क्राईब करा अजून केले नसेल तर. हळू रे बाळा, पडशील ना. क्रियांशला खाऊ घालते आता. कशी त्याला मस्ती आली आहे बघा. सकाळी नाहीतरी ह्यावेळेस तो लगेच मला झोपायचं म्हणतो, कारण पप्पा गेलेले असतात. असं इकडं स्वतःला बघते, इकडं बघून मी कॅमेऱ्यात कसं दिसते, स्क्रीन मध्ये कसं असं. मी म्हणतो कॅमेऱ्यात बघ म्हणलं तर सारखं इकडं कॅमेरा इकडं. हा, मग ते घाण सवय आहे ना बायकांना, मुलींना. स्वतःचा चेहरा लगेच बघायचं. मी कसं माहित असते भंगार दिसते तरी सुद्धा पण बघायचं सारखं. काय मी ते दाखवलो असं बघतोय म्हणून. मी डायरेक्ट कधी पण मी कॅमेऱ्यातच बघत असतो. मला माहित आहे माझा चेहरा स्मार्टच आहे, दिसत चांगलं मी. मला काय एवढं
माहीत असल्यावर सारखं कशाला चेहऱ्याला बघायचं नाही का? येऊन जाऊन चेहऱ्याला बघायचं, कॅमेरा सोडायचा चेहऱ्याला बघायचं, कॅमेरा सोडायचा चेहऱ्याला बघायचं. ते बाय डिफॉल्ट आमचं क्रियांश पहा, आमचं पिल्लू माझं लेकरू काय करायला लागले. काय ते काय चाललंय? काय चाललंय? अले 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 अरे गाडीवर अरे पप्पी गाडी केवढी फास्ट चालली. अरे अरे या लवकर लवकर या. आणा तुमची गाडी लवकर फास्ट. आणा लवकर गाडी. आले आले आले. खो 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 खो. अरे बापरे. दाखव ना काल कसं स्टॅक बनवलं होतं सुन. काल खूप छान. आता लवकर आवरून घेतो, परत आता जायचं. हा ठीक आहे. हा स्टॅक. बाय कर पप्पांना. मला नाही बेटा, पप्पांना बाय कर म्हणलं. डस्टबिन घे आपलं तिथलं. कसं मारा? कसं मारा? असं मारू. काय करू तुला? काय करू? काय करू? असं काय करू? मी बसू? चला या. कोण कोणाचं पिल्लू आहे ते कळे ना मला. एकदम एकदम भेटलो. हाय दीदी आहे ना बेटा? कोण आहे? दीदी आहे ना? बाय बाय कर. चला गेलेलं आहे, डस्टबिन घेतलंय, आता जाते वरती. मी आणि क्रियांश आता फ्रेश झालोय. क्रियांशची आंघोळ झाली आहे, माझी झालेली आहे. सगळं काम आवरून झालेलं आहे, फक्त भांडी घासायची राहिली. ते काय नंतर घासाय तिला. आता 1:30 वाजलेत आणि आता आम्ही दोघे पण जेवायला बसलोय. मी पण आणि क्रियांश पण जेवण करून आम्ही थोडा वेळ झोपणार आहे. एडिटिंग यांनी करून ठेवलेलं आहे, अपलोड करायचं आहे फक्त. अपलोडिंग पण करून ठेवलेलं आहे, मग ते शेड्यूल करून लिस्टेड होईलच. तर मी सकाळी सांगितलं आहे माझं ताट बटाट्याचा रस्सा आहे, शेंगदाण्याची चटणी घेतली आहे आणि चिवडा. आणि क्रियांश पण आमचा खाईल मेथीची भाजी, माझ्या शेपूची भाजी, त्याच्या भाषेत मेथीची भाजी, चपाती वगैरे त्याचं ताट. आम्ही जेवून घेतो कारण क्रियांश पण आता बराच वेळ खेळला, इकडं तिकडं केला आणि मग जेवण करून आता आम्ही झोपतो जरा. आता जेवण झालेलं आहे माझं आणि क्रियांश मांडीवरच झोपून गेलेलं आहे. आणि मी पण बसली आहे जरा वेळ. 3:15 झालेलं आहे. एक छान अशी वेब सिरीज बघत बसले होते मी. वेब सिरीजचं नाव आहे त्या मेंटलहूड. सगळ्या म्हणजे आईवरच आहे. मेंटलहूड म्हणून मस्त आहे, छान आहे वेब सिरीज. थोडंसं लावलं होतं मी जेवण करताना टाईमपास म्हणून बघायला, पण खूप छान आहे. आता ऑलमोस्ट मत आली आहे, लास्ट चालू झाला त्याचा. खूप छान आहे. पाऊस पडायला चालू झाला आहे परत. हे बघा दिसत नसेल पण आता कमी झाला आहे. पाऊस पडायला चालू झाला त्यामुळे कपडे पहिलं आतमध्ये घेतले सगळे. मग अशी चांगला पडत होता पण आता परत स्लो झाला पाऊस. क्रियांश आमचा उठलेला आहे आणि क्रियांशसाठी आता मम्मा काय बनवते? काय बनवते? उपमा नाही, उत्तप्पा. काय बनवते? उपता नाही, उत्तप्पा. उत्तप्पा बनवते आमच्या क्रियांशसाठी, कारण क्रियांशला काय खायचं नाहीये. चाकू नाही. अरे बापले, ऐकलं काय काय म्हणतोय तो? दही थोडस याच्यामध्ये टाकायचं. हे बघ 1 2 3 जास्त पण आंबट तुला आवडत नाही. आता काय आता पाणी टाकायचे थोडेसे. त्याच्या आधी तवा आपण गरम करायला ठेवू. आता पाणी ठेवायचं नसतं, पाणी
टाकायचं असतं. तिथं हात लावू नकोस, पाठीमागे सरक. मीठ टाकायचे. मीठ आणि थोडीशी साखर. यस. पाणी टाकायचं आणि मग खा ना मग. तुझ्या हातातच आहे ना. हातात काय आहे मग ते? ड्रामा खूप करायला शिकला आमचा प्रियांश. तसं नाही करत. Give me five. Buddy. Yeah. प्रियांसाठी उत्तप्पा बनतोय आणि पाऊस बघा पडतोय. दिसत असेल पाऊस चांगला चालू झालेला आहे आता. विंडोतून दाखवते. मी माझ्यासाठी कॉफी बनवते. प्रियांसाठी उत्तप्पा बनत आलाय. उत्तप्पामध्ये त्याच्या टाकलेलं आहे मी बीट. आणि माझ्यासाठी बनवतेय मी कॉफी. पण बाहेर आता मुलं, आज पाऊस पडला त्यामुळे बाहेर गेलो नाही आम्ही. त्यामुळे सगळेजण आता इथे चालत खेळायला. खेळतात ते सगळेजण थोडा वेळ. प्रियांश खेळतोय सगळ्यांबरोबर. आता मी पण जरा फ्रेश होते. वातावरण आता तर क्लिअर झालंय पण सगळी खूप पाणी झालंय. त्यामुळं खाली जाऊन उपयोग नाही. आणि नर्सरी तर अजिबात नाही जाताना, खाली पण नाही जाताना. पार्किंगमध्ये पण पाणी झालं असेल. त्यामुळे आता सगळे मुलं इथेच खेळतात. आवाज येत असेल तुम्हाला. फायनली झालंय सगळं आवरून व्यवस्थित. जसं होतं तसं ठेवलेलं आहे. प्रियांशला खाऊ घालून घेते. प्रियांशचे पप्पा आलेले आहेत. फोन चालूच ठेवलाय त्यांनी. दरवाजाच्या बाहेर त्याला दार उघडायला सांगितलंय. 10 वाजले तरी आज तो झोपलेला नाहीये. उघड दरवाजा. उघडाच आहे. उघडा. काय कोण खाणार? कोणासाठी? अजून पण जागा, अजून झोपला नाही. त्याला झोप लागले तरी झोपायचं काही नाव घेईना प्रियांश. असं करू बसले जेवायला. जेवायचं सोडून मला असं कर म्हणतो बाबा. कसं करू? असं जेवत ना. हे मला भूक लागली का मा? काय म्हणाला? आशीर्वाद द्यायला लागला. डोक्यावर हात ठेवा माझ्या. जय श्रीराम म्हणा. आज खायचं पाणी पितो का मग? एवढं काय पाणी नको. अगं पाणी पित नाही तर नको. एक गुट प्यायला हे करायला लागलं. हा पण पिला तो मगाशी पण. तर आज थोडस आलोय लवकर, म्हणजे टायमिंग मध्ये आलोय. ड्युटी बरोबर टायमाला संपल्या ना. हो. नाही बस झालं, पाणी संपलं. नको. चला आता आपण ब्लॉग एंड करूया आता. ओके, ब्लॉग एंड करू. हा चला, बाय बाय. गुड नाईट मन. गुड नाईट. स्वीट ड्रीम्स मन. आणि सबस्क्राईब करा मन. लाईक करा. अजून शेअर करा. थँक्यू. ओके, ठीक आहे. बाय बाय.
भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. मन भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. खावा खावा खावा. चला तर भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत हा बोला आता. आजीचा फोन आला, आजीशी बोलणं चालू होईल आता. बाय. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये.